नमस्कार गाईज, जय शिवराय. तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मी हा व्लॉग एंड केलेला, पण आमचं अचानक ठरलं की आपण अजून पुढचं लोकेशनला पोचलं पाहिजे, म्हणजे तिसऱ्या गणपतीकडे पोचलं पाहिजे. तर आता आम्ही मोरगावला पोचलो आहेत आणि मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही निघतो आहे. तर तुम्ही या व्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर आता जाऊ दर्शनासाठी. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा, स्टे ट्यून. तर आता मी मंदिराच्या परिसरात उभा आहे आणि मागेच जवळच मंदिर आहे. इकडे जर तुम्ही आलात तर पार्किंगसाठी तुम्हाला खूप स्पेस अवेलेबल आहे आणि टायमिंग झालं म्हणजे 6 ते 10 वाजेपर्यंत मंदिर चालू असते. रात्री 10 वाजता मंदिर शाप बंद होते आणि सकाळी 6 वाजता मंदिर शाप चालू होते. तर आता आम्ही दर्शनासाठी निघतो आहे. दर्शन घेऊया आणि तुम्हाला मी सगळा एक्सपिरियन्स सांगतो. जर व्हिडिओ काढायला भेटली मूर्तीची तर बघूया, नाही तर प्लीज समजून घ्या. शिव श्री मयुरेश्वर मंदिर किंवा श्री मोरेश्वर मंदिर हे बुद्धीची देवता गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे आहे. मंदिर हे अष्टविनायक नावाच्या 8 पूज्य गणेश मंदिराच्या यात्रेचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू आहे. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक गणित मंदिर आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे. हे मंदिर बहामनी काळात बांधले गेलेले मंदिर आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूने मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची भिंत बांधली गेलेली आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसविले आहे. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीची मूर्ती आहे आणि पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की पूर्वी सिद्धू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिद्धू असुराचे वध केले. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोराची संख्या जास्त आहे, त्यामुळे या गावाला मोरगाव असे नाव पडले गेले आहे. असे म्हणतात की ब्राह्मण देवाने ही मूर्ती म्हणजे मयुरेश्वराची मूर्ती 2 वेळा बनवली आहे. पहिली मूर्ती बनल्यावर ती सिद्धूसुराने तोडली, म्हणून ब्राह्मण देवाने ही मूर्ती परत घडवली. सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यापासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले, त्यामुळे या नंदीला इथेच ठेवण्यात आले. तर चला आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर मंदिराच्या बाहेर आपण विविध प्रकारच्या पुरातन काळाच्या मूर्त्या पाहू शकता. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आपण चला आता त्यांचं दर्शन घेऊया.
जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला रूम फॅसिलिटी इकडे अवेलेबल आहेत। आणि जर तुम्हाला लोकेशन माहिती नसेल तर प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला वन टचवर तुम्हाला प्रॉपर लोकेशन माहिती पडेल। आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी दर्शन झालं आणि पब्लिक खूप होती कारण की आरतीचा टाईम होता। तर आपल्याला दर्शन पण भेटलं, व्हिडिओग्राफी पण भेटली, कारण बिकॉज ऑफ पब्लिक। त्यांच्याशी जे पण मजा येते त्यांना मी सगळ्यांना थँक्यू बोललो की तुमच्यामुळे मला व्हिडिओ भेटली आणि त्यांचे खूप खूप आभार मानले। तर आजचं दर्शन म्हणजे 3 गणपतीचं दर्शन आज आमचं कंप्लीट झालं आहे। 2च करणार होते पण तिसरं पण केलं। पाली, महड आणि मोरगाव असे 3 गणपती आपले कंप्लीट झालेले आहेत। तर आता नेक्स्ट उरले ते उद्या, म्हणजे उद्या आम्ही 2 किंवा 3 करणार आणि लास्ट डेला अजून एखादं, म्हणजे जेवढे उरतील ते करतील। तर आजचा व्लॉग मी एंड करतोय। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनमध्ये क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय, गणपती बाप्पा।